मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाने तत्कालीन शिवसेनेच्या विरोधात केलेल्या ऐतिहासिक बंडाने भल्या भल्यांचे धाबे दणाणले होते। तत्कालीन शिवसेनेच्या 18 पैकी तब्बल 13 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाची वाट धरली होती। आतापर्यंत तब्बल 3 विद्यमान खासदारांना शिंदे यांनी घरचा रस्ता दाखवलाय। यातील हिंगोली, यवतमाळ, वाशिम विद्यमान खासदारांना पक्षांतर्गत संघर्ष व भाजपचा स्थानिक पातळीवरील विरोध आणि भाजपने केलेले सर्वेक्षण अडचणीचे ठरल्याची माहिती मिळत आहे। मात्र या निर्णयाचा फटका शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात बसू शकतो अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे। यवतमाळ, वाशिमवर गेली 25 वर्षे ठाण मांडून बसलेल्या भावना गवळी यांना शिंदे गटाने उमेदवारी नाकारल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्याचा धक्का बसलाय। उमेदवारी का नाकारली गेली याचा आढावा घेतला असता मतदारसंघातील 4 भाजप आमदारांचा गवळी यांना विरोध असल्याचे समोर आले। त्यातच भाजपचे आमदार मदन येरावार यांनी आणलेल्या 350 कोटींच्या अमृत योजनेची योग्य अंमलबजावणी न झाल्याने गवळी यांनी संसदेत आवाज उठवला होता। त्याचाच राग मनात धरून योग्य वेळी भाजप आमदारांनी गवळींच्या उमेदवारीवर टाच आणण्याचे प्रयत्न केले। त्याचबरोबर भावना गवळी यांचे पक्षातील सहकारी मंत्री संजय राठोड यांच्याबरोबरही यवतमाळच्या नेतृत्वावरून वाद असल्याने उमेदवारी न मिळण्यात राठोड यांचीही आडकाठी होती असे समजते। शिंदे गटाचा अंतर्गत वाद, भाजप नेत्यांचा विरोध, भाजपचे सर्वेक्षण यामुळे गवळी यांची विकेट गेली असल्याची चर्चा यवतमाळच्या शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांमध्ये होत आहे। त्याचबरोबर हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनाही मतदारसंघातील भाजपच्या 4 आमदारांनी विरोध केला होता। मराठा आरक्षणासाठी दिल्लीला आंदोलन करणे, पक्षाच्या विरोधात राजीनामा देणे आणि अंतर्गत सर्वेक्षण या सर्व गोष्टी उमेदवारीसाठी पाटील यांना अडथळा ठरल्याचे समजते। या दोन्ही उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वावरच विरोधकांनी व पक्षातील नेत्यांनी प्रश्नचिन्ह उभा करण्यास सुरुवात केली आहे। याचा राजकीय फटकाही शिंदे यांना बसणार आहे। शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून पुढच्या राजकीय भवितव्याचा विचार न करता हे 13 खासदार आणि 40 आमदार शिंदेसोबत आले। मात्र 3 विद्यमान खासदारांची तिकिटे कापल्याने आगामी विधानसभा निवडणुकीतही उमेदवारी नाकारली जाईल अशी भीती शिंदे गटाच्या आमदारांमध्ये पसरली आहे। यामुळे एकनाथ शिंदेंना तोटा काय होऊ शकतो हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात। पहिला तोटा म्हणजे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावरच प्रश्न उपस्थित होणार। तसेच दुसरा तोटा म्हणजे शिंदे गट हा भाजप चालवतोय असा प्रचार विरोधक करणार। तर तिसरा तोटा म्हणजे शिंदे गटाच्या अनेक आमदारांमध्ये आतापासूनच अस्वस्थता पसरली आहे। चौथा तोटा जर भाजपने लोकसभेला 300 पार केल्यास शिंदे गटाला पूर्णपणे डावलले जाण्याची भीती निर्माण होणार। आणि 5वा तोटा म्हणजे शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते पुन्हा ठाकरे गटाकडे फिरण्याची शक्यता निर्माण होणार। तर शिंदे गटाबद्दल अंबादास दानवेंनी मोठं भाकीत देखील वर्तवली आहे। त्यांनी म्हटलंय की शिंदे गटाला जवळपास घेरलेले आहेच। कृपाल तुमने, हेमंत पाटील, भावना गवळी यांचे तिकीट कापण्यात आले आहे। हातकणंगले मधून धैर्यशील माने यांना विरोध सुरू आहे। ठाणे आणि कल्याण सहजासहजी मिळत नाही। रत्नागिरी, सिंधुदुर्ग मिळत नाही। रायगड मागण्याचा प्रयत्न केला पण यात त्यांना यश मिळाले नाही। शिंदे गट आता 2-4 महिन्यांचा पक्ष आहे। विधानसभेपर्यंत हा पक्ष राहील असे मला वाटत नाही असे मोठे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय। त्यामुळे शिंदे गटात असंच जर चालू राहिलं तर अंबादास दानवेचे हे विधान खरं ठरण्याची शक्यता जास्त आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि चॅनलला अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।